चला मित्रांनो, सोलापूर शहर ग्रुप डी पोलीस भरती पेपरचं आपण सविस्तर विश्लेषण घेणार आहोत। विषय आपला मराठी व्याकरण। मित्रांनो, ऑब्झर्वेशन केलं मी, आपली ऑनलाईन बॅच असू ऑफलाईन बॅच असू, ज्यांना बी मराठीची प्रॉपर पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत बॅच केली का, एकही मार्क कटणार नाही। एखाद दुसरा मार्क इकडे तिकडे होऊ शकते, पण 100% शुअरिटी आहे मित्रांनो। ठीक आहे, वळूया मित्रांनो। कमी टाइम, आपल्याला जास्त प्रश्न सॉल्व करायचे। बघा, आपण PYQ प्रश्न घालतो ॲज इट इज जशाल तसे प्रश्न आहेत काय काय। ठीक आहे, बघा मित्रांनो, सोलापूर शहर पोलीस भरती। ठीक आहे, एकूण गुण आहेत 100, त्याचबरोबर वेळ आहे तुम्हाला 90 मिनिटे म्हणजे 1.5 तास। ठीक आहे, पेपर आहे ग्रुप डी। ठीक आहे, पेपर कोणता आहे? ग्रुप डी चा पेपर आहे। ठीक आहे, चला बघूया प्रश्न मित्रांनो। चला प्रश्न सोडूया आपण डायरेक्ट। त्यांनी 31वा प्रश्न आहे मला वाटते। यस, 31वा प्रश्न आहे। चला 31वा प्रश्न आहे तुमच्या समोर मित्रांनो। चला बघा, ऑप्शन डायरेक्ट 31वा प्रश्न आहे। खालीलपैकी कोणत्या वर्णाच्या पूर्वी स्वर आहे? कोणत्या वर्णाच्या पूर्वी स्वर आहे मित्रांनो? ऑप्शन नंबर सी बरोबर आहे। कमी टायमामध्ये आपल्याला जास्त प्रश्न सॉल्व करायचे, लक्षात घ्या। तर इकडे पहा काय होतंय, कोणत्या वर्णाच्या पूर्वी स्वर आहे मित्रांनो? आपण स्वरादी पाहिलेत बघा। स्वर आदी, ज्या वर्णांच्या पूर्वी स्वर येतो त्या वर्णांना स्वरादी म्हणतात। कोणकोणत्या आहेत? 2, एक अनुस्वार आणि दुसरा विसर्ग आपण पाहिलेले। मग या अनुस्वाराच्या अगोदर कोणता तरी एक स्वर लागतंय, आपण अम टाकला। याच्या अगोदर कोणता तरी स्वर लागतंय, आपण अ टाकला, म्हणजे आहा। मग याला उच्चाराच्या अगोदर याला आपण उच्चारतो, याला उच्चाराच्या अगोदर याला उच्चारतो, म्हणजेच मित्रांनो ऑप्शन नंबर सी बरोबर आहे। ठीक आहे, आहा। या डॉटला उच्चाराचा अगोदर याचा उच्चार केला आपण। खालीलपैकी कोणत्या वर्णाच्या पूर्वी स्वर येतो? म्हणजे विसर्गाच्या पूर्वी म्हणजे अगोदर स्वर येत असते। ऑप्शन नंबर सी बरोबर आहे। त्यानंतर मित्रांनो 32वा प्रश्न आहे। गंगा अधिक ओग, गंगा अधिक ओग हा कोणत्या शब्दाचा संधियुक्त विग्रह आहे? मग गंगोग, गंगा उग होणार नाही, गंगोग पण होणार नाही, बऱ्याच जणांनी हे केले, गंगा ओग पण होणार नाही मित्रांनो। गंगा अधिक ओग, इकडे पहा, लक्षात घ्या, इथं लिहू आपण गंगा अधिक ओग। चला मित्रांनो, इथं कोण आहे? आ स्वर आहे, थोडं इथं जागा नाही म्हणा। इथं कोण आहे? त्याच्या पुढे औ स्वर आहे, ओ स्वर आहे। ठीक आहे मित्रांनो, आच्या पुढं बघा, इथं गा मध्ये आ आहे, ओ मध्ये ओ आहे। आच्या पुढे जर ओ आला का त्याचा औ बनतंय, काय बनतंय? औ। ठीक आहे, आ गेला ओ गेला, गंग जशास तसा। इथं मित्रांनो, इथला ग मधला आ आपण बाहेर काढाय, म्हणजे इथं अर्धाच ग आहे, त्याच्यात ओ मिसळा, गंग काय होईल? गो। ओ खाली घेतलेला आहे आणि घ, गंगा अधिक ओग, गंगोग। ऑप्शन नंबर मित्रांनो ये बरोबर आहे। ठीक आहे, गंगा अधिक ओग, गंगोग। त्यानंतर मित्रांनो 33वा प्रश्न आहे। ती परीक्षा देते या विधानातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण चालवा। परीक्षा शब्द चुकला बघा मित्रांनो, इथं बघा आयोगाचा खेळ असा आहे। ती परीक्षा देते या विधानातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण चालवा। ठीक आहे, तर मित्रांनो हेला अधोरेखित केलेलं आहे, तीला याचं व्याकरण चालवा म्हणाले। ठीक आहे मित्रांनो, ती हे सर्वनाम आहे, म्हणजे एक पर्याय जागा कटला, विशेषण नाही येते। ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो ती हे स्त्रीलिंगी आहे, म्हणजे हे प्रश्न चुकला। डायरेक्ट वचनाच्या अगोदर लिंगाचा विचार करावा लागते, झाले 2 जण राहिले, स्त्रीलिंगी आहे। त्याचबरोबर मित्रांनो ती एक वचनी, ऑप्शन नंबर सी बरोबर आहे। अनेक वचनी तर नाही, आणि त्याचबरोबर ते कर्ता पण आहे। ती परीक्षा देते, देणारी कोण आहे? ती, कर्ता बी, ऑप्शन नंबर सी बरोबर आहे। ज्यांनी बी 33 उत्तर सी केले 100% बरोबर आहे। ठीक आहे,
त्यानंतर मित्रांनो ती चाकूने भाजी चिरते. चाकूनेला अंडरलाईन केले, विभक्ती विचारले मित्रांनो. नीची विभक्ती असते तृतीया. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, करण. ठीक आहे, वेळ आपल्याला जास्त घ्यायला जमणार नाही. मित्रांनो काय म्हणते, डॅश डॅश वास उन्हाळ्यात थंडावा देतो. मित्रांनो ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, कापराचा वास उन्हाळ्यात थंडावा देतो. बऱ्याच जणांना वाटलं कापुराचा करावं, पण कापुराचा नाही, कापूरचं सामान्य रूप होते कापरा. ठीक आहे, ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोर. टेबलावरील ती माझी वही आहे या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार. म्हणजे याची जी ती आहे याचा प्रकार ओळखा म्हणाले. प्रश्नार्थक ते नाहीच, सामान्य बी नाही, राहिला पुरुषवाचक का दर्शक, कारण दोघं दिसायला सारखीच आहेत. टेबलावरील ती माझी वही आहे म्हणजे दाखवायचं काम करायले, म्हणजेच ऑप्शन नंबर डी बरोबर आहे, दर्शक सर्वनाम आहे मित्रांनो ते. ठीक आहे, उसके बाद त्यानंतर मित्रांनो 37वा प्रश्न आहे तुमच्या समोर. 37वा प्रश्न आहे, जा, ये, कर, बस, बोल, पी यासारख्या मराठी शब्दातील मूळ शब्दांना काय म्हणतात? तर मित्रांनो ते आहेत सिद्ध धातू. काय आहेत? सिद्ध धातू. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 38वा. प्रज्ञा थंडीच्या मोसमात डिंकाचे मेथीचे लाडू खात असते या वाक्याचा काळ ओळखण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायातून योग्य तो पर्याय निवडा. प्रज्ञा थंडीच्या मोसमात डिंकाचे मेथीचे लाडू खात असते. मग खात असते इतक्याहूनच काळ ओळखावं लागत असते क्रियापदाच्या रूपावरून. मग खात असते म्हणजे मित्रांनो सरळच आहे, रीती वर्तमान काळ. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे बघा. 38 उत्तर आहे बी. त्यानंतर पुढील वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार. 39वा प्रश्न आहे, क्रियाविशेषणाचा प्रकार. मोठ्याने हे मुळात क्रियाविशेषण आहे. मोठ्याने ओरडू नकोस, कसं ओरडू नकोस, मोठ्याने, कसाचं उत्तर द्यायला म्हणून क्रियाविशेषण आहे. आणि मित्रांनो मोठ्याने हे क्रियाविशेषण मोठा या विशेषणापासून बनलेलं आहे, म्हणून विशेषण साधित क्रियाविशेषण अव्यय आहे ते. म्हणजेच मित्रांनो 39चं उत्तर आहे काय? बी. त्यानंतर गड आला पण सिंह गेला हे उपवाक्य आहे. 40वा प्रश्न आहे, परिणामबोधक न्यूनत्वबोधक. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे मित्रांनो, न्यूनत्वबोधक. गड आला भारी वाटलं पण वाक्य पण न जोडलं, लगेच कळालं सिंह गेला. परत म्हणजे शिवरायांना खूप त्रास झाला या गोष्टीचा, कारण ज्या उभयानुयाने वाक्य जोडल्यानंतर पहिल्या वाक्यात कमीपणा आहे समजते, त्याला काय म्हणायचं? न्यूनत्वबोधक. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. उसके बाद पहा 57वा प्रश्न दिला त्यांनी. पुढे वाक्य आणि त्याचा प्रकार दिला आहे, खालीलपैकी अचूक पर्याय निवडा. अचूक पर्याय निवडायचा मित्रांनो. आम्ही जातो आमुच्या गावा, केवळ वाक्य. ऑप्शन नंबर पहिलंच अचूक आहे, कारण आम्ही जातो एकच क्रियापद आहे बघा, एक क्रियापद बरोबर केवळ वाक्य, बाकी लेबर डोकं लावायची गरज नाही. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोर 58वा. भोजनावसर हा कोणत्या प्रकारचा समास आहे? मग बहुव्रीही, मध्यम पदलोपी, तत्पुरुष का अव्ययभाव? तर मित्रांनो ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, तत्पुरुष समास आहे. भोजनाचा अवसर असा त्याचा विग्रह होते. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. ठीक आहे. ऐन जमावबंदी, ऐन हंगाम, ऐन आमदानी हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आले आहेत? 59वा प्रश्न आहे मित्रांनो, ऑप्शन नंबर याचं बी बरोबर आहे. ऐन हा अरबी उपसर्ग आहे, ऐन अरबी उपसर्ग आहे, ऐन अरबी उपसर्ग आहे. अरबी उपसर्ग लागून बनलेले शब्द अरबीच असणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, काय
या कृत्याबद्दल आम्ही येथे जमलेले सर्व लोक आपले मनपूर्वक अभिनंदन करतो. या वाक्यातील कर्म ओळखायचंय. काय ओळखायचंय? कर्म. मित्रांनो, करतो क्रियापद आहे. कर्म ओळखायचं असेल तर क्रियापदातील मूळ धातूला काय नाही प्रश्न विचारतात. काय करतो? अभिनंदन. ठीक आहे. मग अभिनंदन कुठं कुठं नाही? इथं नाही. इथं इथं कृत्याबद्दल, या कृत्याबद्दल मनपूर्वक इथं पण नाही. आम्ही येथे जन्मलेले जमलेले ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. अभिनंदन पाहिजे होतं पण त्यांनी आपले अभिनंदन टाकले फिरवण्यासाठी, म्हणून ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. काय करतो? अभिनंदन. आपले अभिनंदन. ठीक आहे. जे दुःखात आहेत ते रडतात व जे सध्या सुखात आहेत ते आनंद साजरा करतात. या अर्थाची मन कोणती सांगा. 61वा प्रश्न आहे. रोजमरे त्याला सुख पाहता जात्यातले, ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. जात्यातले रडतात आणि सुपातले हसतात. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे 62वा. अनेक समाजकंटक जादूटोना करून गरिबांची मालमत्ता घशात घालतात. या वाक्यातील अधोरेखित शब्दांसाठी कोणता वाक्प्रचार वापराल? जादूटोना याच्यासाठी कोणता वाक्प्रचार? त्राही त्राही करणे होणार नाही. हौदास घालणे होणार नाही. वाटते आम्ही दाखविणे पण होत नाही. ऑप्शन नंबर डी बरोबर आहे मित्रांनो. गारुड करणे. काय होते? गारुड करणे. मुद्दाम फास्ट घ्यालो मित्रांनो. ठीक आहे. आपला आन्सरशी मतलब आहे. थोडंसं स्पष्टीकरण आन्सर. मृगेंद्र. 63वा प्रश्न आहे. मृगेंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द असलेले वाक्य. फक्त सिंह बघा वाक्यात कुठे दिसायले का? मृगेंद्रचा अर्थ होतोय सिंह. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. काल मला सिंह दिसला. संपला विषय. बाकी इथं काळवीट आहे, इथं उंट आहे, इथं वाघ आहे. विषय संपला. ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. त्यानंतर मित्रांनो 64वा प्रश्न आहे. पुढील काव्यपंक्तीत कोणता अलंकार आहे? पुढील काव्यपंक्तीत कोणता अलंकार आहे? तुझसाठी मरण ते जनन, तुझ विन जनन ते मरण, तुझ सकल चराचर. मित्रांनो ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. विरोधाभास अलंकार आहे. काय म्हणते? तुझसाठी मरण ते जनन. तुझ्या एक प्रियकर एका प्रियसीला म्हणायला आहे. तुझ्यासाठी मेलो म्हणजे जगलो. तुझ विन जनन ते मरण. तुया वाचून जर मी जगायलो तर मेल्यासारखंच आहे. विरोधाभास आहे. वरवर विरोध असतो पण आतून नसतो. तेव्हा कोणता अलंकार होते? विरोधाभास. ऑप्शन नंबर ए बरोबर आहे 64व्याच. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 65वा. संस्कृत मधील उपसर्ग असणारे मराठी शब्द. संस्कृत मधील उपसर्ग शब्दाच्या अगोदर लागतात. मित्रांनो ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. अभिनय मध्ये अभि उपसर्ग आहे. अवमान मध्ये अव उपसर्ग आहे. अनुभव मध्ये अनु उपसर्ग आहे. अतिरेक मध्ये अति उपसर्ग आहे. आणि मग हे सगळे उपसर्ग कोणते येतं? संस्कृत मधील उपसर्ग असणारे मराठी शब्द आहेत. ठीक आहे. ऑप्शन नंबर डी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. पुढील वाक्यात शेवटी विरामचिन्ह द्या. पुढील वाक्यात काय म्हणते? शेवटी विरामचिन्ह. अबब इथं उद्गारवाचक चिन्ह आहे. केवढी मोठी भिंत, उद्गारवाचक चिन्ह सी द्यायचं. असं इथं जर उद्गारवाचक चिन्ह असेल का? इथं उद्गारवाचक चिन्ह येते. ठीक आहे. ऑप्शन नंबर सी बरोबर येते. थोडंसं आपण फक्त फास्ट घ्यायला मित्रांनो, कारण आपल्याला प्रश्न आणि थोडंसं त्याचं आन्सर माहीत असणं, थोडंसं स्पष्टीकरण विषय संपला. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 67वा. त्या मुलाचे वडील लहानपणीच निधन पावलेले असतात. या वाक्यातील चूक शोधून दुरुस्ती सुचवा. मित्रांनो असतात, आहेत, नाही. वडील लहानपणीच, वडील त्यांच्या लहानपणी नाही, त्यांच्या नाही, मुलाच्या लहानपणी निधन पावलेले असतात, वारलेले असतात नाही. ऑप्शन नंबर डी येईल. मग वडील लहानपणीच. कोणाच्या? वडील त्याच्या लहानपणीच, त्या मुलाच्या लहानपणी त्याचे वडील वारलेले असतात. ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? कपिलाषष्ठी, कपिलाषष्ठी नाही, कपिलाषष्ठी नाही, कपिल षष्ठी नाही. ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. कपिलाषष्ठी. ठीक आहे. म्हणजेच मित्रांनो ऑप्शन नंबर हे जे 68वा प्रश्न आहे याचं उत्तर आहे डी, कपिलाषष्ठी. शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज या शब्दसमूहासाठी योग्य पर्यायी शब्द निवडा. प्रश्न आहे मित्रांनो 69वा. अनुदान, तगाई, सानुग्रह, धनादेश. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, तगाई. ठीक आहे. शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज या शब्दसमूहासाठी योग्य पर्यायी शब्द निवडा. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, तगाई. मित्रांनो
पहा, लक्षात घ्या, असे जेव्हा प्रश्न येतात तेव्हा त्याचा आपल्याला बरेचसे असे काही प्रश्न असतात त्याचा आपल्या अभ्यासच नसते, अवांतर प्रश्न आहेत. म्हणजेच थोडक्यात काय, स्पर्धा परीक्षेला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे? वाचन. तुमचं अवांतर वाचन खूप लागते. ठीक आहे. आणि मग शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज या शब्दसमूहासाठी योग्य पर्यायी शब्द कोणता आहे? तगाई. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गाढवाने शेत खाल्ल्यास पाप ना पुण्य या म्हणीचा योग्य अर्थ द्या. ठीक आहे. निरुपयोगी माणसावर केलेले उपकार व्यर्थ जातात. ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. कितवा प्रश्न आहे? 70वा. ठीक आहे. त्यानंतर काहीच नाही मित्रांनो. ठीक आहे. अशा प्रकारे सोलापूर शहर ग्रुप डी अतिशय छान प्रकारे आपण कमी टायमामध्ये स्पष्टीकरणासहित या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण घेतलेलं आहे. चॅनलवर नवीन असताना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, कारण व्हिडिओ पडणं तुम्हाला नोटिफिकेशन येणं सोबतच होणार आहे. मित्रांनो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.